नमस्कार मित्रांनो, बघा प्रश्न काय म्हणते बघा, जर विक्री किंमत दुप्पट केली तर प्रॉफिट तिप्पट होतो. तर आपल्याला विचारले प्रॉफिट पर्सेंटेज. मित्रांनो बघा आपण ते लिहून घेऊ. काय म्हणते बघा, जर विक्री किंमत दुप्पट केली, विक्री किंमत जर दुप्पट केली तर प्रॉफिट किती होतो? तिप्पट होतो. आपल्याला विचारले प्रॉफिट पर्सेंटेज. मित्रांनो आता नीट बघा, तुम्हाला सर्वांना माहिती प्रॉफिटचं सूत्र काय असतं? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता मित्रांनो ते काय म्हणते बघा, जर विक्री किंमत दुप्पट केली म्हणजे विक्री किंमत काय 100% वाढवली म्हणजे दुप्पट केली ना, तर प्रॉफिट किती होतो? तिप्पट होतो. म्हणजेच बघा, जर इथं एक SP वाढवली तर इकडे किती वाढतात? P 2 P वाढतात. म्हणजेच काय मित्रांनो, एक सेलिंग प्राइस बरोबर दुप्पट प्रॉफिट, असं आपल्याला इक्वेशन आलं. बरोबर, याच्यावरच आपलं उत्तर निघतं. काय याच्यामध्ये पुट करा व्हॅल्यू आपल्या मेन इक्वेशन मध्ये. काय बघा, हे P बरोबर SP मायनस CP. आता ह्याच्यामध्ये SP ची व्हॅल्यू पुट करूया. काय P इज इक्वल टू 2P मायनस CP. आता सॉल्व करूया. काय बघा, इकडलं P इकडे जाणार, 2P मायनस P आणि मायनस CP इकडं प्लस CP होणार. बरोबर, तर 2P मधून एक P गेलं, काय उरलं? P उरलं. CP मित्रांनो काय आलं आपलं? CP बरोबर प्रॉफिट, म्हणजे खरेदी किंमती एवढंच प्रॉफिट आलं. म्हणजेच काय बघा, खरेदी किंमती एवढं प्रॉफिट म्हणजे काय असतं? 100% प्रॉफिट पर्सेंटेज असतं. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 100% प्रॉफिट पर्सेंटेज. धन्यवाद.